हॅलो. एप्रिल महिना हा नॅशनल पोएम रायटिंग मंथ असतो आणि आजचा त्याचा पहिला दिवस. तर त्या दिवसाला लिहिलेली पहिली कविता तुमच्यासमोर सादर करते. रिलेटेबल वाटली तर नक्की सांगा. बेत तसा सॉर्टेड असायचा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा, आईचा वळवट करण्याचा आणि माझा चोरून खाण्याचा. कूलरमध्ये पाणी भरायला कंटाळा तो सर्वांचा आणि थंड हवा जवळून घ्यायला नंबर मात्र पहिला असायचा. समजत नव्हते तोवर किती काही सोपे होते. बर्फ गोळा, कुल्फीवाले हायजीन फ्रीक असतील का हे प्रश्न नव्हते. ज्या दिवशी आंब्याचा रस असायचा, सर्वांचा कामामध्ये खारीचा वाटा दिसायचा, पाहुणचार पाहुण्यांना असायचा, मात्र आठवडी खाण्याचा मान मिरवणारा राजा असायचा. कसले ऊन, कुठले वेळेचे बंधन, टाइम टेबल असे काही नव्हते. कसले ऊन, कुठले वेळेचे बंधन, टाइम टेबल असे काही नव्हते. उन्हाळी शिबिराला जायचे क्रेज तेव्हा काही वेगळेच होते. अरे यात एक गोष्ट तर राहूनच गेली. मामाच्या गावी जायची फार मजा असायची. मामाच्या गावी जायची फार मजा असायची. लालपरीमधून आजरी ओसरीत उभी दिसायची. आता फक्त उन्हाच्या झाडा ऑफिसला जाताना सोसते. आता फक्त उन्हाच्या झाडा ऑफिसला जाताना सोसते आणि चांदण्यांची रात्र गच्चीवरून नाही बॅल्कनीतनं बघते.